हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत मी फोनवर चर्चा केली. मला ते सकारात्मक वाटले. देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा. बारामती विधानसभेची निवडणूक तोंडावर आलेली आहे आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी याकरिता महायुतीकडून प्रयत्न केले जात आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांना राज्यातील मोठ्या नेत्यांनी फोन केला. प्रफुल्ल पटेल यांनी नुकताच ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली. काँग्रेसकडून बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्यात आला. राज्यातील अनेक नेते ही निवडणूक बिनविरोध व्हावी याकरिता प्रयत्न करत आहेत. आमदार रोहित पवार यांनी सकाळीच हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. पार्थ पवार यांनी केलेल्या विधानाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसला निवडणूक बिनविरोध करण्याकरिता विनंती केली. सगळीकडून प्रयत्न केले जात आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमधील गहिनीनाथ गडाच्या सप्ताहासाठी उपस्थित होते आणि या दरम्यान त्यांनी माध्यमांसोबत बोलताना बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीबद्दल भाष्य केले. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की पोटनिवडणूक बिनविरोध करणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत मी फोनवर देखील चर्चा केली. ज्यावेळेस मी त्यांच्यासोबत चर्चा केली त्यावेळी मला ते सकारात्मक वाटले, पण त्यांचा निर्णय माहिती नाही. मी एक भक्त म्हणून गडावर आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. असं आहे की भाजपचे तनपुरे एक अतिशय चांगले नेते आहेत. त्यांचा मागच्या काळात परफॉर्मन्सही चांगला राहिला आणि म्हणून मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती विनंती मान्य केली. याचा मला अतिशय आनंद आहे. बारामतीची निवडणूक काय सांगा साहेब? मी आज काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ यांना विनंती केली होती की बारामतीमध्ये अजितदादांच्या अतिशय दुर्दैवी आणि दुःखद निधनानंतर आता सुनेत्रा वहिनी उभ्या आहेत आणि आपल्या महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे की अशा वेळी आपण साधारणपणे निवडणुका करतो. जसं आबांच्या निधनानंतर इथे भारतीय जनता पक्षाने आपला उमेदवार उभा केला नव्हता. त्यांना मी विनंती केली. त्यांनी चर्चा करताना मला ते सकारात्मक वाटले, पण अजून आता काय निर्णय झालाय याची मला कल्पना नाही, कारण मी कार्यक्रमात होतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी परळी.